बाप्पा मोरया टीमला फक्त 2 मिनटं देतोय. 2 मिनिटामध्ये आपलं डिसिजन सांगायचं आहे. खूपच उशीर झाला आहे. ऑलरेडी 1 तास आपण लेट झालेलो आहोत. 9चं टायमिंग होतं. समोरची टीम 9 वाजता हजर होती. आपल्याला फक्त 2 मिनटं दिलेली आहेत. 2 मिनिटामध्ये आपले डिसिजन आणि लगेच टॉस करून घ्यायचं आहे. विजय क्रीडा मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज आपण या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. आणि आजचा हा शेवटचा फायनल डे आणि पहिला राऊंड होतोय जगमाता रावई विरुद्ध बाप्पा मोरया. या लवकर आपण टॉस करूया. हॅलो बाप्पा मोरया कर्णधार. हॅलो बाप्पा मोरया कर्णधार. अजित. चला या टॉस केला जाईल सन्माननीय संजय जिकिनी सरांच्या मध्ये. 5 धावांची पॅनल्टी आपण बघताय त्या ठिकाणी. दरम्यान 3 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आपण दिलेली आहे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला आणि सामना होईल तो 4 षटकांचा. 4 गोलंदाज अनिवार्य. 1 षटक पॉवर प्ले असेल. कॉल कोणाचा असेल? जागमाता रावलेचा कॉल. व्हीकेएमचा कॉल आणि 50 व वर्ष या ठिकाणी आले. टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय? शतरक्षण. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 12 खेळाडू बसतील याची नोंद घ्या आपण. आणि इतर जे आपले समर्थक असतील त्यांना मी विनंती करतोय आपल्याकडे टेंट उपलब्ध आहेत. तिथे जाऊन आपण बसून मॅचचा आनंद घ्या. चला दोन्ही संघाचा एक एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आणि मॅच त्वरित स्टार्ट करायची आहे. टॉस जिंकलाय बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघानं. वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. आपल्याला बघायला मिळतोय ओपोनेंट टीम श्री जागमाता रावले यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंचांना मी विनंती करतोय त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि ध्रुव 11 सातपाटी आणि शिरगाव संघानं आपली उपस्थिती त्वरित नोंदवायची. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. शिरगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. ध्रुव 11 सातपाटी संघाने त्या दृष्टीने तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
दरम्यान फिल्डिंग सजवून घ्यायचे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. आता उशीर नकोय, ही प्रेमळ निवेदन असेल. पंचांना मी विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण ग्राउंड रोल केलं गेले. आज खेळपट्टी वेगळी असेल कारण सकाळी खूप चांगल्या पद्धतीने रोलिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यामुळे आजचा दिवस एक चांगल्या पद्धतीचा असेल याची आपण नोंद घ्या. फलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी इथे बघायला मिळेल. चला त्वरित फील्ड अरेंज. दरम्यान ओपनिंग. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ईश्वरजी वैद्य आणि आपण बघतायत जयेश दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखिल आणि जीत ही पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 4 षटके 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. आजच्या दिवसातील प्रत्येक संघ जो फिल्डिंगसाठी असेल त्यासाठी सूचना असेल याची आपण नोंद घ्या. पहिली 3 षटके 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजे, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये जास्त राहील याची आपण नोंद घ्यायची आणि टायमिंग या ठिकाणी सेट करा. हॅलो. समोरच्या टीमला सूचना आहे 10:07 आपला पहिला बॉल पडला पाहिजेत. ऑलरेडी 10:06 झालेली आहेत. खूपच उशीर झालेला आहे. पंच आपण सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 10:07 आपला पहिला बॉल पडला पाहिजेत. पंचांनी लक्षात घ्यायचं आहे. खूपच ऑलरेडी आपण 1 तास 20 मिनिटांनी उशिरा चालतोय. ऑलरेडी तुमच्या सांगण्यावरून आपण 2 धावा कमी केलेल्या आहेत. थोडीशी नोंद घ्यायची आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे. आज फायनल डे आहे आणि अंतिम सामना हा आपला 6 षटकांचा कसा होईल हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. हॅलो पंच, सामना सुरू करायचा आहे. विठ्ठलवाडी कर्णधार आपण अनाउन्समेंट ऐकतायत. ऑलरेडी 10:07 झालेली आहेत. नाहीतर तुमचा एक क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर ठेवावा लागेल.
जास्त टीम मीटिंग नको आहे. चला या ठिकाणी मात्र आपण बघतायत दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. मॅचला प्रारंभ करा. आजचं बिजी शेड्यूल आहे. जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस आपल्याला सेमीफायनल फायनल बघायला खेळवायचे आहेत. त्यासाठी सकाळच्या सत्रातल्या ज्या राखीव मॅच आपण आहेत आजचा आगरी समाजातील दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी अगेन्स्ट श्री जागमाता रावळे यांच्यामधलं बॅटल आपण बघतोय. टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलंय आणि जसं संजय सरांनी नुकताच सांगितलं होतं की 10:07 बॉल पडायला हवा, परंतु आता 10:09 झालेली आहेत. तर आपण याची नोंद घ्या. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि आयोजकांना त्याचा भरपूर त्रास होतोय, कारण स्पर्धा ही वेळेवरती स्टार्ट होणं गरजेची आहे. जर तुम्ही टाइमपास मैदानाच्या आतमध्ये करत असाल तर कुठेतरी ती स्पर्धा थोडीशी येणाऱ्या काही षटकामध्ये कमी करावी लागेल याचे संकेत देते. जर वेळेवरती मॅच सुरू झाली, तुम्ही जर क्वालिफाय झाला सेमीफायनल फायनलला, तर तुम्हाला चांगलं मॅच खेळायला मिळेल. त्यासाठी विनंती आहे की आपण कॉपरेट करा. 3 धावांची पॅनल्टी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती वैभवला बोलवलं. स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतो निहिल किनी. नॉन स्ट्राईकिंगकडे जीत पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि स्कोरर आणि आमचे लाईव्ह एडिटर, आपण पहिला चेंडू पडल्यानंतर टायमिंग सेट करा, जेणेकरून तिथून 15 मिनिटं असतील 3 षटकांसाठी. आणि सातपाटी संघनायक, आपण त्वरित समालोचन करायशी संपर्क करायचा, आपली उपस्थिती नोंदवा. वैभव गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर आहे तो निहिल किनी. बेस्ट ऑफ लक. व्हेरी फर्स्ट बॉल आजच्या दिवसातील. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते. शॉट फाईन लेगला चेंडूला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड केला जाईल. निहिल किनी, हरीश्वर किनी यांचे सुपुत्र सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. एक संघाचे आधारस्तंभ आहेत आणि तेवढाच ताकदीचा फलंदाज म्हणजे जीत पाटील. या फलंदाजाची क्षमता आहे की मैदानाच्या कुठल्याही गोपऱ्यामध्ये तो त्याचा ट्रेडमार्क दाखवू शकतोय. छोटा पॅक बडा धमाका, एक चांगली क्षमता आहे. चांगल्या क्षमतेने खेळणारा असा फलंदाज, शांतपणे खेळणारा असा फलंदाज म्हणजे जीत पाटील. दरम्यान तयार गोलंदाज वैभव, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. जीत पाटील बाद होत आहेत. खराब शॉट सिलेक्शन, फक्त टायमिंग केलं आणि बॉल हवेमध्ये. एक चांगला फलंदाज मात्र स्वस्तात बाद झालाय. जीत पाटील कुठेतरी घाई करतायत आणि पहिला धक्का या ठिकाणी लागतोय तो श्री चाकमाता रावळे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिक घरत जात आहेत. सातपाटी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर शिरगाव संघ आणि सातपाटी संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्या दृष्टीने आपण तयार राहायचंय. चला विनंती असेल आता टीम मीटिंग कमी करा. आपण पॅनल्टी का दिले, कारण वेळ कमी आहे आणि तुम्ही जर वारंवार टीम मीटिंग घेत राहिलात तर मग त्या पॅनल्टीला सुद्धा काही अर्थ राहणार नाही. कारण कोणाला पॅनलाइज करणं मंडळाला कधीही आवडत नाही, परंतु काही जे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं लागतं. याची आपण नोंद घ्या. पहिला विकेट वैभव, चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. न्यूमान हार्दिक घरत मैदानाच्या आतमध्ये. निहिल किनी आपण नॉस्टागिनकडे बघतोय. चेंडू क्रमांक 3, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. ओ यावेळेला चेंडू थोडासा खाली राहिलाय. लाऊड अपील. चांगली गोलंदाजी आहे. सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर. चेंडू थोडासा खाली राहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत यावेळेला श्री जागमाता रावळे संघ आणि वैभव हाय काय अँगलने चेंडूला थोडासा खाली. चला विकेट खूप चांगली साथ देताना दिसते. हार्दिक घरत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू फुलटॉस आहे आणि यावेळेला पनिशमेंट करेल. चेंडूला लॉंग लेगला एक्झिक्यूट केलाय. हार्दिक घरत नावाचा ब्रँडेडचा उद्गार येतोय. गुड शॉट.
थोडंसं विकेटच्या बाजूने धावायचं जेणेकरून संपूर्ण दिवसभर विकेट चांगली राहील. धावा स्कोर कार्ड वरती 5. हार्दिकच्या बॅटमॅन आलाय चौकार, आधार देणारा, उत्साह देणारा, ऊर्जा वाढवणारा असा चौकार. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता चेंडूला थोडंसं ऑफ लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर जाऊन कव्हर रिझन बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. वैभव यांची चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. विठ्ठलवाडी संघाला बाप्पा मोरियाला जो स्टार्ट हवा आहे तो वैभव देतोय, तर हार्दिक मात्र या ठिकाणी पॉवर प्लेचा फायदा उचलण्याच्या तयारीत. आणखीन एक चांगला शॉट, तोच रिझन बॅकवर्ड टस्करला पाठलाग सुरू आहे चेंडूचा. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, चांगलं शतरक्षण, तद्वर 2 धावा कंप्लीट. निहिल मात्र जातील का तिसऱ्या धावेसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने 8 वर स्थिरावली गेली आहे. षटक क्रमांक आपण बघतायत पहिलं या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिलं षटक संपवण्यासाठी वेळ घेतलेला आहे तो 4.25 मिनिटं. खूप चांगला रिदम आहे. 4.25 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. 8 धावा ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर जित पाटील डिफाटेट अल्ली विकेट पहिल्या षटकामध्ये बघायला मग गेलाय. चला फील्ड अरेंज करून घ्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. येणारी 3 षटकं महत्वाची असतील. मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. मनोज गोलंदाजी ट्रॅक वर समोर हार्दिक घरात आणि निहिल किनी ही जोडी. सकाळचं नयनरम्य दृश्य. विकीएम विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित या भव्य दिव्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, मार्गदर्शन शिबिर असतील, या सर्व शिबिरामध्ये प्रामुख्याने एक मोठी भूमिका सातत्याने विजय क्रीडा मंडळ भरणेपाड्याची बघायला मिळते आणि अनेक खूप चांगले इव्हेंट्स लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असं फील्ड मात्र सजवले. डीप एक्स्ट्रा कव्हर्स. दरम्यान आमच्या विभागातील सर्व प्रतिष्ठित पर्सन आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय प्रभाकरजी किणी साहेब, किशोर किणी सर, विनोदजी धापशी साहेब, भूपेश भोईर साहेब, मनोहर किणी साहेब, बळीरामजी किणी साहेब, प्रवीणजी किणी सर, संजयजी किणी सर, भुवनेश भोईर सर, प्रवीण भोईर सर, दीपेश किणी सर, अजय किणी सर, अभय किणी सर, कल्पेश किणी सर, उदय घरत, दीपेश भोईर, उमेशजी किणी सर, मिलिंद घरत सर, विनेश भोईर सर आणि स्वप्नील किणी आणि साहिल घरत सर्वांचं हार्दिक स्वागत. वाडा शॉट, स्लॉट मध्ये चेंडू, परफेक्ट टायमिंग. हार्दिक घरत ऑन फायर, बॅकवर्ड टच कर्लिंगला क्लिअर करताना हवाई फायर, षटकार. संख्या 6 ने प्लाय झाले आणि 14. नक्कीच हार्दिक घरात आपला क्लास दाखवत आहेत. एक बाईक ज्यांच्या नावावरती आहे तोच फॉर्म मध्ये, त्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करताना हार्दिक अतिशय सुंदर बॅटिंग करतायत. धावा 14. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, त्याच रिझन मध्ये वेगानं हाताळलाय मनोज पाटील न चेंडू. आई पालघर तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून मनोज पाटील कडे बघितलं जाते आणि एक पुढचा चेंडू मिस्टर हार्दिक साठी. टॅप करण्याचा प्रयत्न मिड ऑफला. दरम्यान मनोजच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे आपण बघतायत. तर हे दोन्ही तुल्यबल असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय संदीपजी किणी साहेब, सन्माननीय नवज्योत किणी साहेब आणि प्रफुल्ल घरत सरांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. धावसंख्या पोहोचली ती 15. निहिल किणी. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झालाय. स्विच हिटचा अटेम्प्ट होता यावेळेला. धावसंख्या लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाल्या. धावसंख्या 16 वरती बघायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून, प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक वर्ग आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विकीएम क्रीडा मंडळ भरणेपाड्याच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत, वेलकम.
मनोज पाटील खूप चांगली गोलंदाजी, षटकारानंतर कमबॅकिंग करतोय बाप्पा मोरियासाठी, परंतु हार्दिक गरज श्री जागमाता रावळेसाठी आपला क्लास दाखवतील का? आणि या वेळेला दाखवलाय, भीमरचा कॉल आहे, चेंडू जातोय लॉंग लेग कडे, एक धाव कंप्लीट, 1+1, 2 धावा या ठिकाणी ऍड केले जातील का? तर बघायचं या ठिकाणी रेफर केलं गेलंय फिल्डिंग टीमनं, उच्च न्यायालयामध्ये चेक करावं लागेल की भीमर आहे की नाही. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघतायत. VKM 50वा वर्ष, 1,00,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि आकर्षक चषक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. विकेटवर कोणीही थांबू नका याची नोंद घ्या. विकेटच्या बाजूने थोडंसं थांबायचं आहे. धावा स्कोर कार्ड वरती 16 भीमरचे संकेत आहेत. सब डिसिजन आपल्याला बघायला मिळतो आणि भीमर आहे, नो बॉल. रिव्ह्यू गमावला गेलेला आहे. फिल्डिंग टीमने याची नोंद घ्यायची. 1+1, 18 धावा स्कोर कार्ड वरती. आणि आता नक्कीच सुभाषजी कदम सायरन वाजवतील आणि सूचित फ्री हिट, 18 रन ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. काफी बढिया मॅच. फ्री हिट निहिल कडे एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे, मोठी संधी. ओ यावेळेला फुल टॉस चेंडू राहुल पटेल आणि हितेश किणी, प्लीज यायचे आपण. राहुल पटेल 18 धावा ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू असेल. चांगली वापसी. फ्री हिट मध्ये मात्र डॉट बॉल. मनोज पाटील नावाप्रमाणे मात्र कमबॅकिंग करतायत. राईट मोर द विकेट. निहिल किणी त्यांच्या समोर. फुलटॉस आहे, हळवारपणे मिडॉनला एक्झिक्यूट केलं गेलंय. इनफिल्डच्या वरनं सिंगल कंप्लीट करतायत. 19 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. आफ्टर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा स्कोर कार्ड वरती. आणि 2 षटक संपवण्यासाठी वेळ आपण बघतायत 10 मिनिटं. धावा येते 19 स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी प्राचार त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि 6 चेंडू मध्ये 7 धावा सेव्ह करणारा हाच तो गोलंदाज. आता मोठ्या जिम्मेदारीने मात्र चेंडू आपल्या हातामध्ये घेतोय. टीम मीटिंग झाली, त्याच्यानंतर ठरलं गेलं की नक्की सूर्यकांतला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती आणावं. आणि आणले बाप्पा मोरियानं. समोर निहिल आहे, नॉनसायकिनकडे ते हार्दिक. गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि इथे चेंडूला फेकून देत आहेत सरळ. स्टँड अँड डिलिव्हर षटकार आणि पंचांचा कॉल. इट्स अ बीम. थँक्यू. 26 धावा स्कोर कार्ड वरती. सूर्यकांतला लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. पुढचा चेंडू आणि हाही फुलटॉस आणि इथे उडवला बॅक टू बॅक हवाई फायर. पंचांत म्हणतात याकडे नो बॉल आणि षटकार. एकंदरीत डबल सत्ता. धावसंख्या पोहोचली ती 33 वरती आणि येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट.
या ठिकाणी गोलंदाजाला प्राचारण करायचं आहे. आपण प्राचारण करायचं आहे. 33 वरती स्कोर कार्ड. 14 धावा 2 आपण बघताय 2 बीमर हाताळले गेले, म्हणजे 2 षटकं संपलेली आहेत आणि एकंदरीत 33 धावा 16.50च्या सरासरीने आपल्याला त्या 33 धावा बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाजाला शशिकांत किणी साहेबांचं आगमन झालंय. शुभागमन आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. आता आपण सूर्यकांतला सूर गवसला नाही सकाळच्या सत्रामध्ये. निहिल किनीनं मात्र आपला क्लास दाखवलाय. 2 हवाई फायरनं तब्बल 14 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती वाढतायत, फ्लाय होत आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी आपण बघतायत गोलंदाज सूर्यकांत. आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश दाखल होत आहेत. समोर निहिल 33 धावा. पुढचा चेंडू राऊंड विकेट. फुल टॉस सरळ मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल झालाय. बहुसंख्य 2 ने पुढे जाईल. 35 वर स्थिरावले गेले. 35 धावा स्कोर कार्ड वर. सन्माननीय संदीपजी काशीनाथ केणी साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक जबरदस्त हाताळलं होतं, परंतु दुसरं आणि तिसऱ्या षटकाचा जो प्रारंभ झालाय श्री चाकमाता रावळीच्या दिशेने आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. त्याचं मागचं कारण मिस्टर निहिल किनीला मिळालेला सूर गवसलेला आहे आणि ज्या तब्बल 2 बीमार हाताळले त्याच्यामध्ये आलेल्या 14 धावा ह्या मॅच मधल्या टर्निंग पॉइंट ठरवू शकतात. बघूया तो रिदम आणि तो जोश मात्र निहिल किनी सातत्याने पुढे घेऊन जातील का, हाही एक या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. बघूया त्या प्रश्नाचं उत्तर. उलटा चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपानं एक्झिक्यूट केला गेला. चेंडू मिड विकेटला सिंगल कंप्लीट होते. हार्दिक किनी मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतील. धावसंख्या पोहोचली ती 36 वरती. आता मात्र लेंथ लाईन थोडीशी गवसले असं म्हणायला हरकत नाही. मेंटेन करतोय हा गोलंदाज मिस्टर सूर्या. पुढचा चेंडू ओहो, या वेळेला डाऊन द ग्राउंड. टायमिंग खूप चांगला आहे. हार्दिक गरजच्या बॅट मधून येतोय हा आसमानी टोला. बिग सिक्स. संख्या बघायला मिळते ती आणि या ठिकाणी आपण बघतोय डॉट बॉल. धावा स्कोर कार्ड वरती 42. रूल्स अँड रेग्युलेशन आपण नेहमी बघतोय 2 बीमर हाताळले होते, परंतु जर शरीराला भेदणारे जर दोन्ही बीमर असतील तर आपण बॉलर चेंज करत असतो. इथे फक्त एकाच वेळेला तसं झालं म्हणून बॉलर कंटिन्यू ठेवला गेलाय. याची आपण नोंद घ्या. यावेळेला डाऊन द ग्राउंड पुन्हा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हार्दिक घरात येतोय परत. एस
त्याच्या आतमध्ये दाखल होत आहेत 42 धावा ऑन स्कोर आपल्याला बघायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट आणि या षटकातील चेंडूने शेष आहेत 1 टू गो. शेवटचा चेंडू 42 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू आपल्याला मिड ऑफ रिझनला एक्झिक्यूट करत आहे. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 43. आमच्या ऑफिशियल थर्ड अंपायर आपल्याला बघायला मिळतात मिस्टर रोहन पवार सर. आपलंही हार्दिक स्वागत आहे आमच्या दरम्यान. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत 43 आपल्याला बघायला मिळतात. 43 रन स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड वरती 43 रन. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर रोहित समोर आहे तो नयन नॉंगसाकीन कडे निहिल किनी सलामीला आले. धावा स्कोर कार्ड वरती 17 धावांवरती खेळतायत. एक विस्फोटक बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. चेंडू फेस केले त्याने. चला या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायक ध्रुव 11 सातपाटी आणि शिरगाव आणि तयार राहायचंय. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला हुक केलाय चेंडूला. अटलक सुरू झालाय. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. नयन पाटील चार्ज झालाय आणि ऑन साइडला लॉंग लेगला आपलं ट्रेडमार्क दाखवतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 47. विस्फोटक बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. क्रिकेटच्या लॉच्या हिशोबाने आपण या ठिकाणी नक्कीच रूल्स फॉलो करतोय. नयन पाटील मोक्याच्या क्षणी आपली बॅटची पॉवर दाखवताना 47 वर स्कोर कार्ड इथे बघायला मिळते. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त आगाज सकाळच्या सत्रामधला. टॉस हरलाय. थोडस ड्यू फॅक्टर आहे. चेंडू थोडासा खाली राहतोय परंतु बाप्पा मोरिया संघाच्या गोलंदाजाने केलेल्या चुका बिमर हाताळलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडासा जो बेनिफिट आहे श्री जागबता रावळीच्या बाजूने इथे बघायला मिळतोय आणि त्याचा जो परिणाम आहे तो मोठ्या टार्गेटकडे जाणार आहे. विनोदजी पटेल साहेबांचं शुभागमन इथे झालंय. वेलकम विनोदजी पटेल साहेब. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल केलाय. धाव 1 ने पुढे जाईल 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट. नयनरम्य असं दृश्य आणि याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा फायनल डे आपण बघतोय. उत्साह आहे. एवढ्या दिवसाची अविरतपणे या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. त्यानंतर आमच्या VIP मंचासमोर असलेले आकर्षक चषक कोण जिंकणार. इंतजार की वो घड़ियां आज के दिन खत्म हो जाएगी क्योंकि यहाँ पर 50वां साल एक बेहतरीन टूर्नामेंट का नियोजन और सामने आएगी चैंपियन टीम. तो सभी की दिलों की धड़कनें बढ़ रही हैं. उत्साह बढ़ रहा है और मैच के प्रति जो दिलचस्पी है वो काफी बढ़ती हुई. आज मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आपको टॉप क्लास क्रिकेट और मैदान के बाहर काफी उत्सुकता नजर आएगी क्योंकि दोस्तों ये है टूर्नामेंट VKM चैंपियनशिप. काफी आला दर्जे की टूर्नामेंट है. टेनिस क्रिकेट विश्व के बेहतरीन खिलाड़ी पार्टिसिपेशन हो रहे इस खूबसूरत पावन धरा पर. और चलते हम गेंदबाजी रोहित की तरफ जो लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी के लिए तैयार. इस बार बहुत ही बढ़िया टाइमिंग
करने का प्रयास था, हवा में गेंद और दीपेश जाफर खड़े हैं, कैच को छोड़ना नामुमकिन। विकेट गिरता हुआ निहिल का, निहिल बैक टू द पवेलियन, विकेट गिरता हुआ और मोजिक बचता हुआ। पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, तिसरा धक्का लागतोय। रोहित मात्र स्लॉग ओव्हर मध्ये डेंजरस मॅन नील किनीला बॅक टू द पवेलियन कडे पाठवतायत। आपली कन्सिस्टन्सी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सुयश प्राप्त होताना खूप चांगल्या पद्धतीने ब्रेक थ्रू इथे बघायला मिळतोय। ओमकार ट्रॅव्हलचे ओनर आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय, त्यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम। 48 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट। रोहितला 1 विकेट मिळालाय आणि पार्टनरशिप त्याने ब्रेक केले गेले। गुड बॉलिंग, स्लॉग ओव्हर मध्ये गरज आहे बाप्पा मोरिया संघाला कन्सिस्टन्सी सी, आणि समोर आहे तो आशिष पाटील न्यूमॅन। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण बघताय फ्लाय स्लिपचा चेंडू कॅरी झाला होता, डायव्हर्ट झालाय, डीप थर्ड मॅनला सिंगल कंप्लीट झालंय। नयन मात्र या ठिकाणी आपण बघू शकाल आणि सॅक्रिफाईस करायला लावतोय विकेट आशिषचा। 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या 55-0। साई येतोय मैदानाच्या आतमध्ये, 50 धावा। साई आलाय न्यूमॅन, साई घेत आहेत नयन। 50 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी, रोहित आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी मधला क्लास दाखवत आहेत, परंतु लेफ्ट हँड बॅटर आहे त्यांच्या समोर आणि बॅटल खूप महत्वाचं आहे कशा पद्धतीचं, कारण ज्या ज्या वेळेला लेफ्ट हँड बॅटर बनाम लेफ्ट हँड गोलंदाज मधलं द्वंद्व होतं ना, त्या वेळेला मात्र ती लढत, तो संघर्ष, ती टफ फाईट, तो जगदोजहद बघायला प्रत्येकाला आवडतं की गोलंदाज हा कशा पद्धतीने गोलंदाजी करेल लेफ्ट हँड बॅटरला। वळूया मैदानाकडे, पुढचा चेंडू या वेळेला फ्लिपर हाताळला गेलाय जोरदार। हे व्हेरिएशन आहे तुमच्याकडे की ज्या वेळेला तुम्ही जो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स टाकत असतात लेफ्टी बॅटरला किंवा चायना बॉल टाकत असतात, त्याचं जर योग्य नियंत्रण तुमच्याकडे असेल तर खूप महत्वाचं आहे। चांगली गोलंदाजी, 50 रन्सवर स्कोर स्टे ऑन, लॉस ऑफ 4 विकेट, 1 टू गो, लास्ट टू गो। पुलटॉस या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, मिड विकेट रिझन मध्ये आपण बघताय सिंगल कंप्लीट झालंय। खराब थ्रो, बॅकअप, इथे सूर्या बघायला मिळतोय, सूर्याकडनं विकेटचं पतन। 52 धावा प्लस पॅनल्टीच्या 3, 55 आणि 56चं टार्गेट सेट केले। आपण जाऊया टॉस कडे। पाटील सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचं आहे। चला शिरगाव संघ आपण यायचं आणि ध्रुव 11 सातपाटी। सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। शेड्यूलचे आपलं पूर्ण आहे, जर आपल्याकडे वेळ राहिला तर सेमीफायनल फायनल आपण 6 षटकांचे करणार आहोत। नितीनजी पाटील साहेब, चला 4 षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्या। पहिल्या दिवशी तुम्हाला 6-6 षटकं दिली होती,
तरी त्या दिवसातून आपल्याला एक संघ क्वालिफाय करता आला नाही, म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेतायत याची आपण नोंद घ्या. चला शिरगाव संघ नाही का आपण या. शिरगाव संघ नाही का आपण यायचं टॉससाठी. तर विनंती असेल प्लीज या टॉससाठी शिरगाव संघ नायक या. सकाळी तुम्ही लवकर आला, टॉससाठी सुद्धा यायचंय. ध्रुव सातपाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरगाव संघ टॉससाठी यायचंय. प्राध्यापक किरणजी पाटील साहेबांचं शुभागमन होताना वेलकम सर. आपला शब्द बोलणे हार्दिक स्वागत. चला ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सूरज येते टॉससाठी. दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन शिरगाव संघ आपण बघते. 4 षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. पाटील साहेबांचे शुभ असते. एका बाजूने विकीएम आहे आणि चॉईस दिली जाईल. सातपाटी संघ बोलेल. हॅलो हॅलो 56चं टार्गेट आहे, लक्षात असू द्या. आणि विकीएम आलाय. टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षक. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक सूरज. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच बघण्यासाठी प्लीज विनंती असेल VIP मंचावरती आपण स्थानापन्न व्हा. प्रवीण जी भोईर साहेब आणि अजय किनी सरांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. तर 56 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. एक जबरदस्त मॅच. आगरी समाजातील 2 दिग्गज संघ आपण मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना बघतोय. 56 टू विन. 14च्या सरासरीने धावा बनवायच्या. सलामीर मैदानाच्या आतमध्ये नॉनसाकीनकडे आहेत ते मनोज पाटील आणि स्ट्राईकला आहेत ते रोहित. दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय मिस्टर निहिल किनी. काफी बडा मुकाबला. खूप मोठा द्वंद्व आहे. पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी पुढचा चेंडू. ओ शॉर्ट बॉल. थोडासा राईज झालाय चेंडू. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता चेंडूला रोहित कडनं. डॉट बॉल. अतिशय सुरेख रायझिंग डिलिव्हरी ती बघायला मिळते. इट्स अ डॉट बॉल. प्रवीणजी भोईर साहेब आणि अजय किनी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती आलेले त्यांचं शब्द बोलणे हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला थोडेसे सफल झाले. अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड टॉस केअरलेगला एक्झिक्यूट केलं गेलंय. मनोज पाटील स्ट्राईक वरती बघायला मिळतील. आधारस्तंभ आहे बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाचा गेम चेंजर खेळाडू मनोज पाटील. आणि मनोज पाटीलने आपल्या
नावाप्रमाणे जर या ठिकाणी खेळ केला तर मॅच जी आहे ती सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवू शकतो एवढी क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूने निहिल किनी एक गुणवान गोलंदाज इमर्जिंग गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, प्रचंड मॅचेसचा अनुभव सुद्धा या युवा गोलंदाजाकडे. तर बॅटल हे भरपूर महत्वाचं आहे. व्हेरी टफ फाईट, संघर्ष ज्याला आपण म्हणतो, टॉप क्लास संघर्ष, तो मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला खालची कडा लागते बॅटची. डॉट बॉल आला, ऑन साइडला खेळायचं होतं. टार्गेट मोठा आहे, मोठ्या शॉटच्या शोधात होते, परंतु निहिल किनी गुड लेनवरती चेंडूला ठेवतायत आणि ते आउटसाइड ऑफ सम पिचिंग. खूप चांगला विकेटचा यूज करताना मिस्टर निहिल. विकेटची जेवढी तुम्ही चांगले यूज कराल त्या पद्धतीने तुम्ही चांगले गोलंदाज बनतायत आणि पॉपिन क्रीजचा चांगला उपयोग करणारा चांगला फलंदाज बनतो. यावेळेला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. फाईन लेगला डॉमिनेट करेल का चेंडू? सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. अध्यक्ष आदरणीय जयेश भोईर साहेबांचा शुभागमन इथे झालंय. कालचा दिवस त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस होता. आज आपण बघतायत मेगा फायनल आहे. आमच्या अध्यक्ष साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होते. वेलकम भोईर साहेब. पुढचा चेंडू. ओ यावेळेला जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी मजबूर केला. अतिशय सुरेख आउटसाइड द सम पिचिंग यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. मनोज पाटील कडे कुठलं या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि इथे आला डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो 5 धावांवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एक जबरदस्त कन्सिस्टन्सी बघायला मिळते. यावेळेला वेग जास्त देण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा कॉल इट्स वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 6 वर पोहोचलंय. थोडस संघर्ष करावा लागतोय बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाला, कारण 56 धावांचं टार्गेट म्हणजे आक्रमकता आणि संयम यांचा जबरदस्त समन्वय, हवाई फायर कडे कॉन्सन्ट्रेशन आणि त्या धावा येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि ते आपण बघतायत कॉट बँडच्या रूपानं मनोज पाटील नावाचं वादळ या ठिकाणी आक्रमण रूप धारण करण्याच्या अगोदर तंबूच्या आसऱ्याला परतताना विकेट गिरता हुआ म्युझिक प्ले होता हुआ. थँक्यू. न्यू मान येतात मैदानाच्या आतमध्ये. दीपेश 18 चेंडू 50 ची गरज आहे. आता मात्र बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ आक्रमकता दाखवावी लागेल, कारण रन रेट खूप वेगाने वाढते. गोलंदाजी ट्रॅक वरती हिमेशला बोलवले गेले. हिमेश हाही एक गुणवान गोलंदाज आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुमच्या टप्प्यावरती नियंत्रण, तुमचा आत्मविश्वास, तुमचं मेडिटेशन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचा जो गेमची स्टॅटस आहे ती भरपूर महत्वाची आहे. तो संघ जिंकतो ज्याची गेम प्लॅनिंग आहे. चला श्री जागमाता रावळी संघ त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 4.5 मिनिटं झालेली आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी याची नोंद घ्या आणि त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. हिमेशला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर रोहित आहे तर दीपेश हाही. दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे. बाप्पा मोरिया संघाच्या विजयामध्ये अनेक वेळेला या दोन्ही फलंदाजाने आपलं खूप मोठं योगदान दिले. ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूने हिमेश आपल्याला बघायला मिळत आहेत. एक युवा गोलंदाज आहे. अनुभव हिमेशकडे भरपूर आहे. बघूया समोर रोहितच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी हाताळतायत. यावेळेला खूप चांगला शॉट बघायला मिळतो. बॅकवर्ड टच करेला प्रोटेक्शन आहे. तिथे पंबल आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकार.
स्थिरावली गेली ती 10 धावा. सुंदर बॅटिंग करतायत रोहित. अतिशय अप्रतिम शॉट सिलेक्शन. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला चेंडूला स्वीप केला आणि 4 धावा त्यांच्या नावावरती नोंदवलेल्या आहेत. या वेळेला जबरदस्त हुक बघायला मिळतोय आणि चेंडू एक्झिक्यूट करतायत. पंचांचा कॉल इट्स अ बीमर. आणि धावसंख्या 7 ने प्लाय होताना 17 वर पोहोचले. 17. अतिशय विस्फोटक असा स्टार्ट देत आहेत रोहित. सांगतायत बाप्पा मोरिया संघाच्या चाहत्यांना मी अजून मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्ष तुम्हाला अंतिम चेंडू पर्यंत बघायला मिळेल याची ग्वाही देतोय. ही आटपाडी संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील तर ते आम्हाला कळवायचे, त्याची आपण नोंद घ्या. जबरदस्त टफ फाईट, काटेकी लढत, पैसा वसूल मॅच आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि समोर आहे तो मिस्टर दीपेश, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे या मॅचला आपल्या बाजूने फिरवण्याची. परंतु हिमेशला मिळालेली लाईन अशीच अविरतपणे पुढे जाईल का बघावं लागेल. चांगला चेंडू पडल्यानंतर आपण बघताय थोडासा कट झाला. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल बघायला मिळतोय. स्कोर 18. अतिशय सुंदर असं द्वंद्व. हिमेश वेगवान मारा करतायत. पिचिंग खूप चांगली होती, पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झाला आणि दीपेश मात्र खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑन साइडला बॅटला ड्रिल केली होती. कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग, गुड कम बॅकिंग. पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत पुनश्च हिमेश. पॅव्हलिन कडनं हृदयाची ठोके इथे मात्र वाढतायत. दोन्ही संघांचे जे चाहते आहेत त्यांचं. चांगला चेंडू पुनश्च परफेक्ट यॉर्कर लाईन. आउटसाइड द ऑफ सम पिचिंग इथे बघायला मिळते. एका अँगलने गोलंदाजी हाताळतायत आणि जो बीमर हाताळला होता त्यानंतर स्वतःला प्रश्न विचारलाय आणि मला लेंथ लाईन शोधायची आणि ती शोधले. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हिमेश पुनश्च मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि याही वेळेला आपण बघताय इट्स अ डॉट 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 बॉल. एका बाजूने टाळ्यांचा गजर आणि दुसऱ्या बाजूने टेन्शनचा माहोल. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. टाळ्या वाजतायत म्हणजे तुम्ही केलेलं काम एक जबरदस्त आहे. आम्ही समाधानी आहोत तुमच्या कामाने, असं सांगताना श्री जागमाता रावळी संघाचे क्षेत्ररक्षक. पंचांचा कॉल इट्स नो बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पंचांचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. नो बॉल. लाईन टच आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या पुढे जाईल ती 19 वर. स्टेप आउट चा 9 आपल्याला बघायला मिळतोय. 19 धावा येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट संधी आहे दीपेशकडे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. तिथे प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 20 धावा ऑन स्कोर कार्ड. 36 ची अजूनही गरज आहे आणि 12 चेंडू 36 धावा 18च्या सरासरीने बनवायचा. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढते. जाऊ एक रिफ्रेश सॉन्ग कडे.
वातावरण आपण बघतायत. 12 महिने 11 खेळाडू, 10 दिशा 9 ग्रह, 8 दिशा 7 आचार्य 6 संवेदना 5 महासागर 4 बेद 3 ऋतू 2 डोळ्याने फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज. या मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. नयन आल्यात. आपले सर्व जे स्वयंसेवक आहेत विकीएमचे सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या जेणेकरून तिथून तुम्हाला डिसिजन योग्यरित्या देता येईल. सर्व स्वयंसेवक आजचा दिवस मेहनतीचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेमध्ये जी आपण अविरतपणे मेहनत घेतली त्यासाठी भरपूर महत्वाचं आहे. 50वे वर्ष मानाचं सन्मानाचं प्रतिष्ठेचं. विकी म्हटल्यानंतर तुम्हाला रक्तदान शिबिर खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं. सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम यांचा एक मेजवानी असते. विकीएम विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कलागुणांना वाव देण्याचं काम सातत्याने करणारं मंडळ म्हणजेच विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. लोअर फुल टॉस होता यावेळेला. डायरेक्ट हिटचा टीम गरज होती का हा एक प्रश्न आहे. बॅकअप दिलाय आशिषनं अन्यथा चौकार असता. पंचांचा कॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट +1 धावसंख्या पोहोचते ती 22. चला श्री जागमाता रावळे संघ आपण फील्ड अरेंज करून घ्यायची. 22वा ऑन स्कोर कार्ड रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉल. रिव्ह्यू संपलेला आहे. फिल्डिंग टीम लक्षात घ्यायचंय. श्री जागमाता रावळे 22 धावा झालेले आहेत. 12 चौथीचं इक्वेशन. नयन पाटील समोर रोहित आपल्याला बघायला मिळतोय. नॉंगसगीनकडे दीपेश. ओ माय गॉड या वेळेला संधी होती रोहित कडे. संधीचं सोनं करता येत नाहीये. जबरदस्त आणि नक्कीच या वेळेला सन्माननीय नीनाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. विरार गावाला बिलॉंग करणार एक अनमोल असं रत्न. एक रिव्ह्यू आपण देतोय. फिल्डिंग वाली टीम तो गमावलेला आहे तर बॅटिंग टीम कडे तो अवेलेबल आहे म्हणून तिथे चेक केलं जाते. सन्माननीय निलेशजी गरज सर आणि वंदेश पाटील. बॉल डीप होता म्हणजेच फेअर डिलिव्हरी. तर आपण बघू शकाल स्कोर असते 122 वर. संधी होती रोहित कडे आणि ती संधी गेले. बघूया नयन पाटीलला एक संजीवनी मिळते या चेंडूच्या माध्यमातून जो डॉट बॉल आलाय. अप्रतिम अशी मॅच. रस्त्यावर उभे राहून जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना प्रेमळ निवेदन आपल्याकडे टेंट उपलब्ध आहेत. या बसा आणि मॅचचा भरपूर आनंद आपण घ्या. यावेळेला मिस्तान शॉट बॉल हवेमध्ये आणि झेल बाद. रोहित यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. आउट गॉन.
न्यूमॅन कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आदर्श संघ ट्रॉफी जे आम्हाला प्रोव्हाइड केले सन्मान्य वंदेजी पाटील साहेब यांचे आगमन झाले त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. कल्पेश न्यूमॅन, चला श्री जागमाता रावळे संघ आपण जर थोडस फिल्डिंग मध्ये स्पीड वाढवा. नयन तयार होताना 10व्या स्कोअर कार्ड वरती 22-10 चेंडू आणि चौथीची गरज आहे. 340च्या स्ट्राईक रन रेटनं धावा बनवायच्या आहेत. आजचा सकाळच्या सत्रातला पहिला सामना कोणाचा असेल, विजयाचा शिक्कामोर्तब कुठला संघ करेल ते बघावं लागेल. या ठिकाणी जिंकणारा संघ हा मंगलमूर्ती विराथन च्या अगेन्स्ट 2 हात करताना दिसेल. ही खासियत आहे नयन यांची. त्यांनी बघितलं की कल्पेश थोडेसे शेपल होत आहेत, फक्त चेंडूला फ्लाय दिली आणि ऑप्शनच्या बाहेर वळवले. एक चांगला चेंडू जो लेग ब्रेक पद्धतीचा असतो राईट हँड बॅटरसाठी, चांगली गोलंदाजी नयन पाटील यांच्याकडनं. 9 चेंडू आणि चौथीचं इक्वेशन. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो या भव्य क्रीडा नगरीमध्ये. पुढचा चेंडू घेऊन तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला तोच चेंडू हाताळला गेलाय. लेग ब्रेक, बोटामध्ये भरपूर जादू आहे नयन पाटीलची. नाही, ज्या वेळेला तुम्ही ठरवून शॉट खेळायला जात असता त्या वेळेला मात्र तुम्हाला गोलंदाज नेहमी रीड करत असतात. आणि तेच नयन पाटीलने प्रोटेक्शन घेतलेल्या ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या जवळ आपण बघू शकाल 3 खेळाडू, लॉंग लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, पॅक केले ऑन साइड आणि हळवारपणे खेळण्यासाठी मजबूर केलं छोट्या बॅकलिपने. निहिल मात्र वेगाने येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 23 वर पोहोचले. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 7 आणि धावा बनवायच्या त्या 33. 7 बॉल रिमेनिंग अँड 33 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. नयन यांची सुंदर गोलंदाजी. यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप शोधला गेलाय, परंतु निहिल जबरदस्त एफर्ट लावतायत. 2 धावा सेव्ह करतायत. हार्दिक चेंडूला थ्रो करतील, त्यावर दुसरी कंप्लीट, तिसरीचा अटेम्प्ट आणि 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 6 आणि धावा बनवायच्या त्या 30. 5 षटकांची गरज. ऐकूया डीजेचं सॉन्ग आणि येऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनास्थाय संभवामि युगे युगे. सृजनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या हननासाठी, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या वेळेला धर्म रक्षणासाठी मी या भूतलावावर अवतीर्ण होईन. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीकृष्ण, द्वापर युगामध्ये त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र, द्वापर युगामध्ये पूर्ण अवतार श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये ज्या वेळेला आपलं सत्व, राष्ट्राची धारणा, आपलं भावजीवन, आपला आत्मगौरव, आपली संस्कृती आपण विसरून गेलो होतो, त्यावेळेला आपल्या संस्कृतीमध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. वळूया मॅच कडे. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, वेगवान चेंडू, हार्दिक डॉट बॉल. पुढचा चेंडू रट्टामोर विकेट. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आशिष पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि ती गडी बाद. फलंदाज बाद होताना 4 चेंडू आणि 30 ची गरज आहे. जर या ठिकाणी चांगली चेंडू हाताळले गेले लीगल तर मात्र विजयाचा सुगंध आपल्याला बघायला मिळेल श्री जागमाता रावळीच्या दिशेने. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे.
30 धावांची गरज आहे. हार्दिक करत चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. आपण बघतायत पंपू तिथे येत आहेत. चांगली फिल्डिंग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगचा जो प्रवास आहे खूप वेगाने चेस करतायत. लॉंग चेस म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पोहोचेल ती 27. वैभव हॅलो वैभव पाटील, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. वैभव पाटील, डॉट बॉल. औपचारिकता शेष आहे या मॅच मध्ये म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगला पद्धतीचा खेळ श्री जागमाता रावळे संघाच्या माध्यमातून बघायला मिळाला. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये आलेले भीमर, मोठी धावसंख्या आणि त्यानंतर बाप्पा मोरिया संघाचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद आणि त्यामुळे क्लिंग बोल्ड बघायला मिळतोय. थोडासा पराभवाच्या छायेमध्ये बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. वैभव न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतील आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र कव्हर सीझनला खेळला जातोय. हार्ड लक बाप्पा मोरिया. अभिनंदन श्री जागमाता रावळे. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅच कडे.